गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या स्थानिक राजकारणातला चर्चेचा विषय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आलेली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। राज्यभरामध्ये सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र अनेक भागात महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवायच्या हे अद्यापही अस्पष्ट आहे। 17 नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल असेल। तर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी अजूनही विदर्भात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये महायुती तसंच महाविकास आघाडी या संदर्भातील चित्र हे अस्पष्ट आहे। त्यामुळे सध्या तरी विदर्भात सर्वच पक्षांबद्दल स्वतंत्र स्वबळ किंवा मैत्रीपूर्ण लढत असं राजकीय समीकरण हे दिसून येत आहे। तर विदर्भातल्या सध्याच्या परिस्थितीवरती एक नजर टाकूयात। नागपूरमध्ये महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या भूमिकेवरती अवलंबून असेल। भाजपची काही ठिकाणी शिवसेनेसोबत युतीची शक्यता आहे, तर भाजप राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आहे। मात्र ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस ही साशंक आहे। तर नागपूरमध्येच पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि इतर पक्षांसोबत तिसरी आघाडी करण्याची ही शक्यता आहे। भंडारा आणि गोंदियामध्ये महायुतीतील पक्षांचा स्वबळावरती लढण्याचा निर्णय आहे। महाविकास आघाडीचं अद्याप चित्र स्पष्ट नाही, तरीही काही ठिकाणी आघाडीची शक्यता आहे। तर चंद्रपूरमध्ये महायुतीतील पक्ष हे स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। चंद्रपुरात काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे। पुढे वर्ध्यामध्ये महायुतीत अद्यापही चित्र स्पष्ट नाही, मात्र भाजप स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी नगरपरिषद आणि नगरपंचायत एकत्र लढण्याच्या तयारीत आहे। गडचिरोलीमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं अद्यापही ठरलेलं नाहीये, तर गडचिरोलीत महाविकास आघाडी बहुतांश ठिकाणी एकत्र लढणार आहे। अकोल्यामध्ये अकोला जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे, त्यामुळे स्वबळावरती लढण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी एकत्र लढण्याचीही अकोल्यात शक्यता आहे। तर विदर्भामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आपण पाहतोय। वाशिममध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी ही स्वबळावरती लढण्याची आग्रही आहे। वाशिममध्ये महाविकास आघाडी ही एकत्र लढणार आहे। यवतमाळमध्ये भाजप स्वबळावरती लढणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एकत्र लढणार। तर यवतमाळमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस स्वबळावरती लढणार, ठाकरेंची सेना, पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। आणि याच संपूर्ण विदर्भातील राजकीय परिस्थितीची माहिती आपण रजत वशिष्ठ यांच्याकडून जाणून घेऊयात। रजत, विदर्भामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे, काय चित्र दिसतंय? निश्चितच आकांक्षा, ज्या पद्धतीने आज अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस असला तरी चित्र जो आहे तो अस्पष्ट आहे। काही अपवाद जर वगळले तर त्या अपवादांना सोडता सर्वत्र जो आहे तो सर्वच पक्ष जे आहे ते स्वबळाचा नारा देत आहे, त्यामुळे चित्र जो आहे तो स्पष्ट नाहीये। मात्र कडीचा मुद्दा जो आहे तो सगळ्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आहे, कारण सध्या सर्व राजकीय पक्ष जे आहे ते नगराध्यक्ष पद जास्तीत जास्त आपल्या पक्षाला मिळावं यासाठी प्रयत्नरत आहे। जर नगराध्यक्ष पदासंदर्भात युती किंवा आघाडी होत असेल, एकमत होत असेल, तर नक्कीच त्या नगरपरिषद किंवा नगरपंचायतमध्ये जे नगरसेवक पदासाठीचे जागा आहे त्याबद्दल समझोते होतील। मात्र जर नगराध्यक्ष पदावर एकमत होणार नसेल तर त्या ठिकाणी युती किंवा आघाडी तुटताना आपल्याला दिसेल आणि त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली सर्व पक्ष जे आहे ते एकमेकांसमोर उभे ठाकतील। त्यामुळे वरच्या पातळीवर नगर अध्यक्ष पदांसंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। जसं तुम्ही आता सध्या उल्लेख केला की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती
परिस्थिती आहे. हो. फक्त भंडारा आणि गोंदियाचा महायुतीचा अपवाद वगळलं तर कोणीही सध्या पर्यंत जाहीर केलेलं नाही की कोण कसं लढणार आहे. गोंदियामध्ये महायुतीने स्पष्ट सांगितलंय की आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि तिकडे अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र बाकी सर्व ठिकाणी सर्व पक्ष चाचपणी करत आहे, कार्यकर्त्यांशी बोलणं करत आहे. मात्र जसं मी सांगितलं की नगराध्यक्ष पदासंदर्भात काय दोन्ही आघाडी आणि युतीमधील वरिष्ठ पातळीवर निर्णय होते त्यावर खालचे नगरसेवकांच्या पदांबद्दलचा जो वाटप आहे तो अवलंबित राहणार आहे.